अनिता भद्रे YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। हरितालिका हे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे असे हे व्रत आहे। देवी पार्वतीने महादेवांना आपला पती म्हणून लाभावा म्हणून हरितालिकेचे व्रत आपल्या सख्यांबरोबर केले होते आणि तेव्हापासूनच हरितालिका हे व्रत केलं जातं। कुमारिका चांगला पती मिळावा या भावनेने सुद्धा कुमारिका हे व्रत करतात। विवाहित स्त्रिया ह्या आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अर्थाचा आणि समृद्धतेचा आपला संसार व्हावा म्हणून विवाहिता हे व्रत करत असतात। चल तर मग आलूबाळ आपल्याला हरितालिकेचे व्रत बघायचं कसं करायचं ते चला तर आपण हरितालिकेच्या व्रताला सुरुवात करूया। आजच्या हरतालिकेच्या या व्रतासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी खूप गरजेचं आहे। सुरुवातीला आपण पाणी घेतलेलं आहे जे महादेवांच्या अभिषेकासाठी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर हे दूध घेतलेलं आहे, हे पंचामृत आहे, हे तांदूळ घेतलेले आहे, ही साखर आणि शेंगदाणे प्रसाद म्हणून घेतलेला आहे, हे अत्तर आहे, गंध आहे, हे डमरू आहे, हळदी कुंकू, फुलवाती, काडीपेटी, कापूर, भस्म घेतलेला आहे, केळ, चिकू, डाळिंब, सफरचंद आणि सीताफळ, संत्र आणि एक काकडी घेतलेली आहे, मुळा घेतलेला आहे, मक्याचं कणीस घेतलेलं आहे, भेंडी घेतलेली आहे आणि गवारची शेंग घेतलेली आहे। ही विड्याची पानं आहे, विड्याची पानं आपल्याला लागणार आहे, ही दुर्वा आहे आणि ही ओटी भरण्यासाठीचं साहित्य आहे। पण वाळू घेतलेले आहे, सर्व पाने आपल्याला लागणार आहेत। चमीपत्र आहे, हे सीताफळाची पानं आहेत, हे रामफळाची पानं आहेत, ही आंब्याची पानं आहेत, ही चाफ्याची पानं आहेत, ही दुर्वा आहे, ही बेलाची पानं आहेत, काळिंब आणि संत्र या झाडाची पानं आहेत, हिचे पान आहे, हा आघाडा आहे, हे पेरूचं पान आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 5 प्रकारच्या फळांच्या झाडांची पानं या पूजेसाठी लागणार आहे। त्याचबरोबर फुल झाडांच्या पानांचा सुद्धा वापर यामध्ये केला जातो। काही फुलं ही पूजेसाठी लागणार आहेत आणि अशा प्रकारे आपण ह्या लागणाऱ्या पानांची अशी आपण जुडी करून घेतलेली आहे। तर ही समय आहे तुपाची फुलवात लावलेली आहे आपण आरतीसाठी आणि हे धूप आणि अगरबत्ती आहे। मूर्ती आपण घेतलेली आहे, तिच्या प्रतिष्ठापनेनंतरच आपण प्रत्येक पूजा करत असतो म्हणून आपण गणपतीची एक मूर्ती घेतलेली आहे। याऐवजी आपण एक सुपारी सुद्धा घेऊ शकतो। अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपण या पूजेत पूजा करू शकतो कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वती देवीचेच अवतार आहे। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। नवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, दिशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा,